आपण पाहता एबीपी माझा. आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सवच मानला जातो. या काळात राज्यभरात भक्ती, उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. वारीच्या निमित्तानं संतांच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेनं प्रस्थान ठेवतात. आज आळंदीतून ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान ठेवलं गेलं. यावेळी वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचंही पाहायला मिळालं. पावसाची रिमझिम आणि टाळ मृदुंगांचं गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखीचं प्रस्थान झालं. आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला अधिक माहिती देत आहेत. मिकी, माऊली सांगा, काय नेमकी परिस्थिती आहे तिकडे? कशी वाटचाल चालली आहे माऊलींच्या पालखीची? तसं जर आपण बघितलं तर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अवघ्या काही वेळात या मंदिराच्या बाहेर पडणार आहे आणि बाहेर पडल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर सगळ्या दिंड्या आता हळूहळू आतमध्ये आलेल्या आहेत आणि हातात टाळ मृदुंग या ठिकाणी अशा पद्धतीने पावली जयघोष माऊलींचा केला जातोय. प्रत्येकाच्या मुखात अक्षरशः माऊलींचं नाव या ठिकाणी आहे. जयघोष ऐकायला मिळतोय. संपूर्ण आळंदी, ज्याला अलंकापुरी देखील म्हणलं जातं, या अलंकापुरीत आज भक्तिमय वातावरण दिसतंय. सकाळपासून वरुण राजाची देखील कृपा होती, मात्र आता वरुण राजाने कुठेतरी विश्रांती घेतली आहे. आणि आता जर आपण बघितलं तर सुंदर अशी रोषणाई या संपूर्ण मंदिराला करण्यात आली आहे. आणि या मंदिराच्या चारही बाजूला प्रदक्षिणा करण्यासाठी काही वेळात, म्हणजे ज्या क्षणासाठी संपूर्ण राज्याचे वारकरी या ठिकाणी त्याचं लक्ष लावून आहे, डोळे लावून आहेत, अक्षरशः काही वेळातच माऊलींचे पादुका ज्या सुंदर अशा पालखीमध्ये, ज्या सजलेल्या पालखीमध्ये विराजमान आहेत, ती पालखी अवघ्या काही वेळात आता बाहेर पडणार आहे. आणि त्यामुळं इथं अक्षरशः भक्तिमय वातावरण आहे. मिकी, तुमच्या शब्दातूनच आम्हाला ही भक्ती जाणवते आहे. तुमच्याही प्रवासाला शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा या वारीबरोबर पुढे जायचंय आणि आपल्या सगळ्या या वारकरी बांधवांना सुद्धा शुभेच्छा, सदिच्छा आपल्या त्यांच्या सोबत आहेत. आणि माऊलींना इथूनच नमस्कार करूयात आपण आणि इथे थांबूयात. धन्यवाद मिकी. या दृश्यांसह इथे आपण घेतोय निरोप. मात्र बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. पाहत राहा एबीपी माझा.